अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच बुधवार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुधवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर बुधवारचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। बघा त्या बऱ्याच लोकांना कळणार नाही की ते बुधवारचा दिवस बाप्पांसाठी कसा। मंगळवारी आपण गणपती बाप्पांची सेवा आराधना करत असतो। खरं तर पूर्व पश्चिम जो भाग आहे या भागामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना पूजा अर्चा व्रत वैकल्य केलं जातं। तर दक्षिण उत्तर जो भाग आहे या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा व्रत वैकल्य केलं जातं। म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे दोनही दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत। बघा या दोनही दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय लाखात एक असतात। आणि त्यातील एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त एक मंगळवार हा उपाय करा। पुढचा मंगळवार येण्या अगोदर तुमचं कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा। उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये असलेल्या दारिद्र्याचा नाश होईल। तुमच्या घरामध्ये असलेली संकटे असतील, काही विघ्न आलेली असतील, काही इडापिडा तुमच्या घरात असतील, बाधा असतील, वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, खूप जास्त निगेटिव्हिटी घरामध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घराच्या बाहेर निघून जातील। या एका उपायाने तुमचं घर बांधमुक्त होईल। बघा तुम्हाला बुधवारच्या दिवशी फक्त ही एक वस्तू दिव्यामध्ये घालायची आहे। जी वस्तू दिव्यात घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या इच्छित असणाऱ्या मनोकामना असतील ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य साठलेलं आहे हे दारिद्र्य संपून जाईल। कर्जातून तुम्हाला मुक्तता होईल। तुमच्या जर पाठीमागे कुठल्या प्रकारचे सतत विघ्न लागलेले असतील, एक संकट टळलं की दुसरं, घरात सतत काही ना काही चालू आहे, क्लेश कलह भांडणं सतत, तर हा उपाय केल्याने हे सगळं काही कुठेतरी थांबेल, घरामध्ये एकोपा येईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा बुधवारच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर रात्री 8च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे। 5 ते 8च्या दरम्यान तुम्ही कधीही करू शकतात। मासिक धर्म सुतक काळ असेल तर त्या टायमात नाही करायचा। एरवी कुणीही, लहान मुलं असतील, म्हातारे व्यक्ती असतील, कुणीही हा उपाय करू शकतं। आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी बघा, सगळ्यात अगोदर एक दिवा घ्यायचा आहे। आपल्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो दिवा घेतला तरीही चालेल। बघा जो सकाळी सायंकाळी देवघराच्या समोर दिवा लावतो तो दिवा वेगळा आणि हा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी असणारा दिवा वेगळा। त्यामुळे हा वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे। ठीक आहे, जर तुमच्याकडे कुठलाही दिवा अवेलेबल नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल। सगळ्यात अगोदर काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्या छोट्याशा प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं। ठीक आहे, अगोदर एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आणि या प्लेटमध्ये या स्वस्तिकाच्या वरती मूठभर मूग ठेवायचे। बघा हिरवे मूग हिरवे मूग जे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत। मंगळवारी आणि बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचे जे उपाय असतात ते विशेष महत्त्वाचे मानले जातात। हिरव्या मुगाचा जो संबंध आहे तो बुध ग्रहाशी निगडित असतो, तसंच शुक्र ग्रहाशी निगडित असतो आणि ज्याचा बुध ग्रह स्ट्रॉंग असतो तो आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतो आणि ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याला भौतिक सुख जे आहे ते भौतिक सुखाची प्राप्तता होते। त्याच्या जीवनामध्ये
पैसा कधीही कमी पडत नाही. तुम्हाला पाठच झालं असेल की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल बनतो. मुगाचे उपाय केल्याने आपल्या बुध आणि शुक्र हे दोनही ग्रह मजबूत होतात. आपल्याला मुठभर मूग जे आहेत त्याच्यामध्ये घालायचे आहे. त्याच्यानंतर जो आपण दिवा घेतलेला आहे तो दिवा याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. या हिरव्या मुगावरती हा दिवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. दिव्यामध्ये 2 वातींची करून एक वात घालायची आहे. शुद्ध तूप घालायचं आहे. नसेल तेल घातलं तरीही चालेल. ठीक आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघराच्या समोर तुम्हाला हे सगळं करायचंय. त्यानंतर काय करायचं तर थोडं हळद कुंकू घ्यायचं आणि ते हिरवे मूग जे आपण दिव्याच्या खाली ठेवलेले आहेत त्याला थोडे हिरवे मूग अर्पण करायचे. एखादं कॉईन 1 रुपयाचं 2, 5, 10 रुपयाचं एक कॉईन जे असतं ते त्या हिरव्या मुगावरती ठेवून द्यायचं. याच्यानंतर तो जो आपण दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. ठीक आहे. आपण पूजेसाठी जी हळद वापरतो ही चिमूटभर हळद घालायची आहे आणि चिमूटभर याच्यामध्ये पिवळं चंदन घालायचं आहे. पावडर असेल तर घाला, ओलं असेल तर ओलं चंदन घातलं तरीही चालेल, नसेल तर नका घालू, फक्त हळद घातली तरीही चालेल. हे करून झालं की त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला मोजून 21 मुगाचे दाणे घ्यायचे. किती? मोजून 21 मूग. ठीक आहे. या 21 मुगांच्या वरती शुद्ध तूप घालायचंय. आता याला ऑप्शन नाहीये, तूपच लागणार आहे. तुम्हाला याच्यावरती शुद्ध तूप घालायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर तुम्हाला कुंकू घालायचं आहे. शेंदूर असेल तर आवर्जून घाला. बघा, मंगळवार आणि बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना चोला चढवला जातो. शेंदूर आणि त्याच्यामध्ये चवंदीचं तेल घालून ते चढवलं जातं. त्यामुळे या दिवशी खरं तर शेंदुराचं महत्त्व हे विशेष आहे. शेंदूर नसेल तर कुंकू घातलं तरी चालेल. आता त्या मुगांच्या वरती थोडंसं तूप थोडंसं कुंकू घालून ते पूर्ण असे चोळायचे. उजव्या हातावर ठेवून डाव्या हाताने ते पूर्ण असे चोळून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं तर हे जे 21 मुगाचे दाणे आहेत ते थोडे थोडे करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करा किंवा संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हटलं तरीही चालेल. संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणेपर्यंत थोडे थोडे मूग त्याच्यामध्ये अर्पण करा. ठीक आहे. हे केलं की त्यानंतर वरती 1-2 कापराच्या वड्याही त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. एक उदबत्ती प्रज्वलित करून ती त्या दिव्याला ओवाळायची आहे, बाजूला लावून ठेवायची आहे. त्यानंतर बघा 5-5:30 8च्या दरम्यान तुम्ही हा उपाय कराल. त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलितच ठेवायचा आहे. त्या मधल्या दरम्यान तुम्ही तुमची जी काही कामं असतील ती करू शकतात. फक्त दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे. 2 ते 2.5 तास तरी पेटता राहील एवढं त्याच्यामध्ये तेल तूप आहे ते घालायचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही 11ला झोपायला जाल, 11:30ला जाल, फक्त 12च्या आतमध्ये. ठीक आहे. बुधवार संपण्याच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही झोपायला जाल, 9-9:30चा टायमिंग असला तरीही चालेल. त्या वेळात काय करायचं तर दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या एका मातीच्या पंटीमध्ये काढून घ्यायच्या. वरती अजून 4 कापराच्या वड्या घालायच्या आणि हे प्रज्वलित करत घराच्या उंबरठ्यावरती ठेवून द्यायचं. जी पंती आहे ती पंतीमध्ये सगळं घालून प्रज्वलित करत घराच्या उंबरठ्यावरती फक्त ते ठेवून द्यायचं आणि उंबरठ्यावरती याचा धूर करायचा. त्यानंतर जे हिरवे मूग तुम्ही त्या पंटीच्या खाली ठेवले होते आणि 1 रुपयाचं किंवा जे कुठलं कॉईन ठेवलं होतं ते एका लाल रंगाच्या कापडात बांधायचं आणि ही छोटीशी पोटली जी तयार होईल मुगाची ती मुख्य प्रवेशद्वाराला टांगायची. मुख्य प्रवेशद्वारालाही बरोबर 4 बुधवार ठेवून द्यायचे आणि 5वा बुधवार जो येईल त्या 5व्या बुधवारी ही मुगाची पोटली जी आहे ती कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जाऊन दान करायची किंवा तिथे जाऊन ठेवून यायची. तुम्ही तिथल्या पायरीवरती अवतीभोवतीच्या परिसरात ठेवली तरीही चालेल. बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. पुन्हा एकदा सांगते, हिरवे मूग हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही बुधवारच्या दिवशी हा उपाय कराल, अभिमंत्रित केलेले जे मूग आहे ते तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला त्याची पोटली लावाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा ओघ येईल. तुमच्या घरातील नकारात्मकता एडापिडा घराच्या बाहेर निघून जाईल. घरामध्ये धन धान्य पैसा यांची कमतरता कधीही भासणार नाही. गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. बाप्पांची कृपा राहील. जोपर्यंत ही पोटली तुमच्या प्रवेशद्वाराला आहे, घरावरील सगळे विघ्न संकट सगळं काही तुमच्या आयुष्यातून टळून जाईल, घराच्या बाहेर निघून जाईल. आणि जेव्हा या दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू तुम्ही रात्रीच झोपण्यापूर्वी प्रज्वलित कराल, पेटवाल, त्याचा धूर उंबरठ्यावर करा.
कराल. बघा, खरा तर घराचा मुख्य दरवाजाच असा असतो जिथून घरात नकारात्मकता येते आणि तिथून घरामध्ये सकारात्मकता येते. नेहमी उपाय सेवा केल्या तर घरामध्ये फक्त सकारात्मकता येते, काहीच केलं नाही तर घरामध्ये नकारात्मकता येते. किंवा कुठल्याही प्रकारची बाधा वाईट शक्ती घरामध्ये जर असेल आणि उंबरठ्यावरती काही उपाय केले मेन दरवाजात, तर ती कितीही मोठी बाधा असेल ती घराच्या बाहेर निघून जाते. जेव्हा तुम्ही याचा धूर घराच्या उंबरठ्यावरती कराल तेव्हा लक्षात घ्या, घरामध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल, घर बांधमुक्त होईल. तुम्ही ती पोटली जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगाल तेव्हा 4 आठवड्यांमध्ये म्हणजे 4 बुधवारमध्ये असंख्य पटीने तुम्हाला त्याचा लाभ होईल. घरातील वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह होईल, घरामध्ये एकोपा राहील, घरातील क्लेश कलह कुठेतरी थांबतील, कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या इच्छित असणाऱ्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. फक्त एक बुधवार हा उपाय करा. पुढचा बुधवार येण्याअगोदर तुमचं कितीही कठीण काम झालं म्हणजे समजा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.